हवेत जरासा गारठा आला होता. बागेतल्या झाडाखाली तर तो जास्तच जाणवत होता. वर आकाश निरभ्र होता. एक एक चांदणी आकाशाच्या निळसर काळ्या पटावर उमटायला लागली होती. रात्रीच्या या अवाढव्य पसाऱ्याला अनेक रूपं होती. एखाद्या वेळी स्थळात लक्षावधी योजना दूर दूर आणि काळात लक्षावधी वर्ष मागे मागे जाणाऱ्या चांदण्यांच्या अवाढव्य पसाऱ्यात मन हरखून जाई. मनाला कसली तरी विलक्षण ओढ लागे, कसली तरी हुरहुर लागे, कसली तरी अनामिक हाक मनावर मोही निघाले. नाहीतर एखाद्या वेळी शिरावर उलटा झालेला कोट्यवधी चांदण्यांनी चमकणारा हा आकाशाचा घुमट जीव दडपून टाके. आणि मला अनुभवानं माहीत झालं होतं की हा सगळा जरतारी पडदा देखाव्यासाठीच आहे. या मनोहारी आवरणामागे रहस्यमय रात्र आहे. काळोखाच्या काळ्या रेषांवरून सरसरत येणाऱ्या अनेक शक्ती आहेत. मानवाचं शरीर, मानवाचं मन यांचा ताबा मिळवण्यासाठी या दुष्ट शक्ती अहोरात्र धडपडत असतात. मला माहिती आहे, कारण समर्थांनी स्वतः या संघर्षात अनेक वेळा भाग घेतलाय आणि ही वेळही त्याला अपवाद ठरणार नव्हती.